हॅलो, लग्नाला फक्त 2च दिवस राहिले आहे आणि उद्या सकाळी 5 वाजता आम्ही निघणार आहोत साताऱ्याला. येस, सातारकर, मी साताऱ्यामध्ये येत आहे. मग त्यासाठी मी म्हटलं, की आज छानपैकी मेथीचे पराठे बनवते, त्याचबरोबर मिरच्यांचा ठेचा बनवते आणि शेंगदाण्याची चटणी बनवते. तर आम्ही टोटल ना 8 लोकं आहोत. म्हणून 8 लोकांकरता छानपैकी मी इथे मेथीचे पराठे, त्याचबरोबर मिरच्यांचा ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी बनवते आहे. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल, तर माझं यूट्यूब चॅनल आहे शीतल कुमावत या नावाने. तिथे तुम्हाला फुल व्हिडिओ रेसिपीचा मिळेल. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर इथे मी गरम गरम छानपैकी मेथीचे पराठे बनवत होती. दीपकला म्हटलं एखादी टेस्ट करून बघा, जेणेकरून मला कळेल की मीठ वगैरे बरोबर आहे की नाही. पॅकिंग साईडला ठेवून त्यांनी आधी टेस्ट केला. त्याचबरोबर दर्शला आज काय झालं होतं काय माहिती, एक्साइटमेंटमध्ये हा पोरगा झोपायलाच मागत नव्हता. जवळजवळ 12-12:30 व्हायला आले होते. आणि हे बघा, हा लास्ट पराठा होता. इतके सगळे पराठे मी बनवले होते. खूप छान असतात हे मेथीचे पराठे. जवळजवळ 3 ते 4 दिवस सहज राहतात. याची रेसिपी फुल व्हिडिओ शीतल कुमावत ह्या यूट्यूब चॅनलवरती मिळेलच तुम्हाला. आणि जर तुमचे हस्बंड वगैरे घरी एकटे असतील, त्याचबरोबर तुम्ही कुठे गावी वगैरे गेलेलं असाल, तर तुम्ही हे पराठे बनवून ठेवू शकतात आणि ते 3 ते 4 दिवस छानपैकी राहतात. किचन क्लीन करून मी डायरेक्टली आले माझे पॅकिंग करायला आणि वरती घड्याळामध्ये तुम्ही बघू शकतात की 1:30 वाजायला आला होता. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.